दुसरं म्हणजे तू आम्हाला बघतच असशील की आमची जी एनर्जी आहे ना, म्हणजे इथे आम्ही सकाळपासून आहोत. त्याचं बोलावणं असेल तर मग ते कसंही कुठूनही आपण तिकडे पोहोचतो. सो त्यानंतर जेव्हा आम्ही परत शूट करायला लागतो ना, तर ते एकदम वेगळं प्युअर, वेगळी एक एनर्जी वाइब असते आमच्यात. स्टेजच्या सिरियलच्या इनिशियल स्टेजला हे करणं इज व्हेरी ग्रेटफुल फॉर अस, व्हेरी गुड फॉर अस. नमस्कार, मी निखिल मोरे यासोबत तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. सनी चौघडे मालिका प्रत्यक्षात झालं नाही, खूप कमी वेळातच या मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध सुरुवात केली. मालिकेचं लॉन्च असेल, गुढीपाडव्याची शोभायात्रा असू दे, किंवा आज आपण नाशिकला आलो आहोत ते म्हणजे स्वामीच्या मठामध्ये. आणि स्वामीच्या मठामध्ये येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक नवा विश्वविक्रम या मालिकेने मालिका रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यातच स्वतःच्या नावावर केला. म्हणजे मित्रांनो की धुरंधरला टक्कर ज्या पद्धतीने दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांनी 1000 करोडचा टप्पा पार केलाय, तसं सनी चौघडे मालिकेने दुसऱ्या आठवड्यातच एक नवा विश्वविक्रम स्वतःच्या नावावर गेला. खूप चांगली स्क्रिप्ट आहे, नितीन आता कामाला लावूया आपण. सनी चौघडेच्या नेहमी पुन्हा एकदा भेटतोय. सुरुवातीपासून आपण बघत होतो की तुमच्या सगळ्या मालिकेमध्ये ना एक नाव मला खरंच वारंवार ऐकायला मिळते, म्हणजे स्वामींचं. जेव्हा जेव्हा आपण तुमच्यासोबत गप्पा तेव्हा स्वामी हे नाव दरवेळेला पुढे होतं. 2 दिवस तुम्ही आज इथे आहात, नाशिकमध्ये आहात, 2 दिवस तुम्ही स्वामीच्या मठामध्ये वास्तव्य करताय. किती ब्लेस्ड वाटतंय आणि किती पावर बोलतात ना की चला, आम्हाला खरंच खूप ब्लेस्ड वाटतंय की आम्ही या निमित्ताने मठामध्ये आलोय आणि ही ऊर्जा घेऊन आता पुन्हा कामाला सुरुवात करायची. चिन्मय, अभिनेत्री चिन्मय, काय सांगतील एकंदरीत? नितीन, खरंच तू जे आमचा इंट्रो दिलास आणि तू ज्या प्रकारे बोललास त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. आणि दुसरं म्हणजे तू आम्हाला बघतच असशील की आमची जी एनर्जी आहे ना, म्हणजे इथे आम्ही सकाळपासून आहोत पण अजिबात असं थकल्यासारखं वाटत नाही आहे. आणि जी स्वामींचं तारक मंत्राचं पठण करून आम्हाला जी ऊर्जा मिळाली, तर तू जे बोललास ते बरोबर आहे की इथून पुढे जाण्यासाठी किंवा इथून अजून जोमाने काम करायची जी आम्हाला ऊर्जा मिळाली ती खरंच पुढच्या येणाऱ्या एपिसोड्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि स्वामींचं नामस्मरण म्हणजे हे सगळं स्वामींनी घडवून आणलं आहे. कारण की इतक्या मठामध्ये आम्ही आता जातो आहे आणि आमच्यासाठी सरप्राईज होतं की आम्ही हे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आमचं नाव नोंदलं जाणार आहे. आणि तेही इतक्या इझिली, म्हणजे ते बोलतात ना की देवाने आपल्याला जर त्याचं बोलावणं असेल तर मग ते कसंही कुठूनही आपण तिकडे पोचतो. तर ही तशीच गत झाली. आणि आम्ही खूप स्वतःला ग्रेटफुल समजतो. खूप आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला परमपूज्य मोरेदादा यांच्या बाजूला उभं राहून, म्हणजे गुरुवर्य मोरे. गुरुवर्य, हां हा, त्याचा बरं, त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळे इथे आहोत. आणि त्यांच्या हस्ते आम्हाला नारळसुद्धा दिला आणि त्यांच्या हस्तेच आम्हाला ते वर्ल्ड रेकॉर्डचं बुक दिलं, मेडल दिलं. सो वी आर सो ग्रेटफुल फॉर दिस. मालिका लॉन्च झाली. मालिका लॉन्चच्या दरम्यान सुद्धा आपण भेटलो. मालिका लॉन्च नंतर मला एक खरंच खूप चांगली गोष्ट वाटते की मालिका जेव्हा प्रदर्शित झाल्यानंतर ना 500 एपिसोड, 1000 एपिसोडचा टप्पा गाठत जाते आणि नंतर नवीन रेकॉर्ड आपल्या मालिकेच्या नावावर. आता मालिकेने रिलीज झाल्यानंतर पहिला विश्व रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. काय सांगशील एकंदरीत? तू चिन्हला प्रश्न विचारतोस, तुला विचारायला आवडेल की किती ब्लेस्ड वाटतं आणि हीच ऊर्जा घेऊन आता पुढे आम्हाला शूटिंगला सुरुवात करायची. मला तर असं वाटतं की या सिरियलमुळे आम्हाला ही संधी मिळाली की आम्ही इथे आलोय आणि आम्ही चौघी इतके ग्रेटफुल आहोत. आणि प्रत्येक वेळेस आम्ही इथल्याच नाही, जेव्हा पण आम्ही मठात गेलोय, सो आम्हाला एक असं स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम मिळतो, आम्ही तिथे मेडिटेशन करतो आणि तेव्हा ते इतकं प्युअर सर्व गोष्टी वाटतात. तेव्हा त्या सर्व इतक्या प्युअर वाटतात गोष्टी, बिकॉज मेघनाताई डायरेक्ट येऊन बसते मेडिटेशन करण्यासाठी प्रत्येक वेळेस मठात. आणि तेव्हा कॅमेऱ्याचा सेटअप वगैरे चालू असतो, मग तो आमच्याकडे बराच वेळ असतो. मग त्यावेळेस आम्ही चौघी ताईच्या एकदम बाजूला जाऊन बसतो आणि आम्ही सगळे मेडिटेशन करायला लागतो. सो त्यानंतर जेव्हा आम्ही परत शूट करायला लागतो ना, तर ते एकदम वेगळं प्युअर, वेगळी एक एनर्जी वाइब असते आमच्यात. खरं तर इथे ना कसं वाटतंय, किती छान वाटतंय, किती प्रसन्न वाटतंय, ह्याला स्केलमध्ये नाही मोजू शकत. कारण हे बियॉन्ड एव्हरीथिंग आहे. कारण इथे येणं, इथे तारक मंत्राचं पठण करणं आणि वर्ल्ड गिनीज रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवणं सिरियलचं, आपलं सगळ्यांचं, हे खरं तर इनिशियल स्टेजच्या सिरियलच्या इनिशियल स्टेजला हे करणं इज व्हेरी ग्रेटफुल फॉर अस, व्हेरी गुड फॉर अस. आणि अर्थात आम्ही असंच स्वामींच्या कृपेने असंच सगळं करत राहू आणि असं छान काम करत राहू. आणि इथून गेल्यानंतर अर्थात आमची ऊर्जा एक वेगळी असणार आहे काम करण्याची. सो तुमची साथ असेल तर आम्ही अजून छान काम करू.
परीक्षेसाठी तयार झाले आहे आणि आता इथून आशीर्वाद घेऊन पुण्याला जायचं आहे आणि तो फायनल टप्पा आहे. काय सांगशील, पुण्याला तर एका बाबतीत आहे पण हे सगळं होत असताना ना खरंच खूप ग्रेटफुल वाटतं. कारण ह्याच्याआधी सुद्धा आम्ही तुला मालिकेला भेटलं तेव्हा सुद्धा खरंच खूप चांगल्या पद्धतीने आमच्या समोर तू एक अभिनेत्री म्हणून आलीस आणि आता या नवीन प्रवास काय करशील? खरं तर खूप छान वाटतंय कारण आमच्या घरात स्वामींना खूप मानलं जातं आणि या मालिकेत खरंच स्वामी एक खूप महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. कारण कोणतीही गोष्ट घडली की स्वामी काही चांगलं झालं किंवा काही वाईट झालं की स्वामी आहेत म्हणून झालं, किंवा वाईट झालं तर स्वामी काहीतरी पुढे घडवतील म्हणून झालंय. आणि आम्ही कुठल्याही मठात गेलो ना की एकदा तिथे बसलं की उठावं असं वाटतच नाही. आज सुद्धा आम्ही गेलो तर स्वामींच्या डोळ्यांमध्ये बघतच राहावं एवढं प्रसन्न वाटलं. आणि आज आम्ही जवळपास 7,500 भक्तांबरोबर तारक मंत्राचं पठण केलं. खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं आणि आता हीच ऊर्जा घेऊन आम्ही नव्याने कामाला सुरू करू उद्यापासून. खरंच खूप भारी वाटतं. तुमचाच मी जाणतो कारण जेव्हा तुमच्या सेटवर येईल ना तेव्हा तुमच्यासोबत गप्पा मारायला खूप गोष्टी कळतील. तेव्हा नव्यानं गोष्टी आम्हाला कळतील कारण का पहिलाच आठवडा झालाय. मेघनात ऐकून कळालं की आता एक परत बंधूंचा परत फॅमिलीचा ग्रुप सुद्धा बनला. त्या ग्रुपमध्ये सुद्धा खूप काही गोष्टी सुरू असतात. सेटवरला मला नवीन गोष्टी कळतील, खूप सारे गप्पा मारायला आवडतील. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच नितीन, इथे येऊन आमच्यासोबत तारक मंत्र पठण केल्याबद्दल. आणि देव तुला असंच खूप मोठं करो आमच्यासोबत. त्यांना सांगा आपलं असं एवढं का चालतं ते. हो, कारण हा माझा कॉलेजचा मित्र आहे, तर आम्ही दोघं एकत्र मोठे होणार आहोत असं आम्ही तेव्हा बोललो होतो. आणि आम्ही त्या स्वामींच्या कृपेने आम्ही त्या मार्गाने चाललोय. थँक्यू नितीन. पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद. एक नवीन प्रवास आता सुरू होतोय. पुढे गेल्यानंतर एक नवीन तुमच्या शूटिंगला सुरुवात होईल. त्या सगळ्या शूटिंगसाठी तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट आणि यानंतर सुद्धा आपण असेच भेटत राहू. येस, थँक्यू. नक्कीच नक्कीच. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.